रानाला तुझ्या कुस्तीला लय मजा असणार काय? होय, भाऊला सांग की मला कुस्ती बघायची म्हणून. हा, सांगतो रानाला त्या परदेशी पैलवानाचं लय भ्याव वाटतंय काय? नाही, तू आणि माऊ माझ्या संगड असल्या मला कसलंच भ्या वाटत नाही. मग मला घेऊन चल की. तू सांग की तुझ्या माऊला. हा, सांगतो देणार म्हणजे देणार बघ. मी कुठे झोपू? हो, मी बी तेच विचार करतोय. हा, आपण एक काम करूया, आपण वाड्यावर जाऊया, तिकडे लई जागा आहे. आमच्या घराला छोटं घर म्हणून हिणवू नका. अजिबात नाही, तुम्ही तसं समजायला लागले. नाही, तुम्ही म्हणालात आता. नाही हो, आता तुम्ही तुमचं खरं करायला लागलाय तर मी तरी काय करणार. होय, पण आजकाल तुम्हीच तुमचं खरं करायला लागलाय बघा. मीच जाते बाहेर झोपायला. हो, झोपा की इथंच. काही गरज नाही, सोडा. हो, झालं गेली इथून जाऊ की. मी तुमच्या मध्ये मध्ये येते, माझा त्रास होतोय तुम्हाला. तुम्ही रागाच्या परत बोललो. रागाच्या भरात माणूस खरं तेच बोलतो. अहो, असं काय नाही. असंच आहे, सोडा. अहो, काय चाललंय तुमचं? बायकोला म्हणू ना. हे असं सतत माझ्या मागे मागे करणं थांबवा. आता मनवायचं असेल तर मागं मागं करायला पाहिजे का नको? काही गरज नाही मला म्हणवायची. नाही कशी? अहो, माझी मोठी कुशी तोंडावर आली. तुम्ही माझ्यासकट पाहिजे का नको? मी कशाला पाहिजे? तुम्हाला तुमचा कणा नाहीये. मी नाही म्हणते तरी काय येत आहे मागे मागे? मला तुमची गरज आहे म्हणून. तुमच्याशिवाय मी कुस्तीच नाही खेळू शकत. हेच नकोय मला. सारखं माझ्यासाठी वाकणं, लोकांशी खोटं बोलणं, स्वतःचं स्वत्व विसरणं नाही आवडत आहे मला. स्वतःचं घर सोडून तुम्ही सासरी राहायला आलात. तुम्हाला मी किती मानी समजत होते, पण तुम्ही असं काय बोलताय? काय चुकीचं बोलते मी? तुमची कुस्ती तुम्हाला चिंता येत नाही का? मला कशाला मध्ये ओढताय? आणि मी येत नाही याचं खरं कारण? मग मी तुम्हाला आपलं समजत होतो म्हणून एवढं इनवत होतो. आणि मी जर माझा मान सोडते असं वाटत असेल, मी बिनकाण्याचं असं वाटत असेल तर ठीक आहे. इथनं पुढं मी तुमच्या मागं मागे येणार नाही. मी तुमच्या बिगर कुस्ती बी खेळ आणि जिंकून बी दाखव. आणि हा, मला स्वतःहून वाटेल तेव्हा या. मी आता तुमची मनधरणी करणार नाही. सर जी, लीग की सारी तैयारी हो चुकी है. अब किस लिए बुला रहे हैं सखी को आप? सर जी, क्वालिफाइंग मैच में आपने देख ही लिया है, मैडम की वजह से हारा था राणा. वैसे मैं अकेले संभाल सकता हूं लीग को भी और राणा को भी. तो सखी की कोई जरूरत ही नहीं है. बिल्कुल भी तजुर्बा नहीं है उसके पास. सर जी, आपको क्या लगता है राणा जीतेगा? तुम्हें क्या लगता है? मैं ये सब कुछ हारने के लिए कर रहा हूं. बहुत पैसा खर्च हो चुका है मेरा.
राणा जैसा गांव खेड़ी के मिट्टी का पहलवान, उसे मैट पर लाकर मेरे टीम का चेहरा बनाने के लिए पानी जैसा पैसा बहाया है मैंने। अरे बहुत बड़ी रिस्क ली है। वो किस लिए? देखो, ये हिसाब देखो, अगर जीतेंगे तो थोड़ा बहुत प्रॉफिट होगा। और तुम कहते हो कि राणा जीतेगा कि नहीं? सर जी, मेरा वो मतलब नहीं था। तुम्हें तुम्हारा पैसा मिल रहा है, अब जो तुम्हारा काम है वो ठीक से करो, बाकी सखी का मैं देख लूंगा। अगर राणा को सखी चाहिए तो मुझे भी चाहिए। मुझे जीत चाहिए, बस मेरी ही टीम विनर बनेगी। हेलो। नमस्कार बलसारा जी। नमस्कार। आपका प्लेयर राणा जीतेगा तो कितना पैसा मिलेगा और हारेगा तो कितना मिलेगा? अरे हारेगा तो क्या खास पैसा मिलेगा? अरे मिलता है सर जी, बस आपकी तैयारी चाहिए। मतलब? पहली बार कर रहे हो क्या? बेटिंग के बारे में बात कर रहा हूं। ये जीतेगा ऐसा किसी के दिमाग में भी नहीं आएगा, लेकिन बंदा तगड़ा है। वो शुरुआती मैचेस जरूर जीतेगा, लेकिन आखिरी बेटिंग का अच्छा मौका है। आप चाहो तो बहुत ज्यादा कमा सकते हो। उस समय का बैटिंग का रेट देखकर फिक्स करेंगे, अभी कुछ नहीं। राणा अच्छा ही खेलेगा, डोंट वरी। फाइनल हारने की तैयारी शुरू करो, बाकी रेट का हम देख लेते हैं। डन। क्या हुआ सर जी? कुछ नहीं, राणा को फोन करो, वो निकला है कि नहीं देख लो। जाओ। जी जी सर। रेट अच्छा निकला तो इसकी कोई जरूरत नहीं। राणा भाऊजी, काय झालं? काय म्हणल्या जाऊबाई? काय नाही, त्यांचा राग गेला नाही अजून. मग कुस्तीला येणार आहेत का नाही? नाही म्हणले. खरं देवा, जाऊबाई बी असं का करायला खरं कुणास ठाऊक. अहो, एखाद्या माणसावर एवढा राग धरायचा असतोय काय? नाही, मागची कुस्ती त्या नव्हत्या म्हणून तुम्ही हारलासा हे माहिती नव्हतं त्यांना. मग तरी बी या टायमाला नाही येणार असं का म्हणायल्यात? अहो, काय बोलायचं काय हो आता? जाऊ द्या राणा भाऊजी, नसत्याला येत तर राहू द्या तिकडं. अहो, कोण कुणाच्या जन्माला पुरत नसते हो. लग्नाच्या आधी तुम्ही कुस्ती जिंकतच होता का नाही? तवा कुठं होत्या बरं जाऊबाई? तवा आता या टायमाला बी त्या नसताना तुम्ही जिंकून दावा तुम्ही मोठं पैलवान आहे हे दाखवून देण्याचा चान्सही हो. सोडू नका त्यो. काय नाही राणा भाऊजी, तुम्ही बोलला का नाही ते एकदम बरोबर आहे बघा. मऊ लागलं की कोपऱ्यानं खाण्याला सुरुवात करतात बायका. आता या टायमाला जाऊबाई नसताना बी तुम्ही जिंकून दावा तरच गपगुमान परत येत्या. होय वहिनी,
जिंकायला तर लागणारच. हा आता कसं बोललासा बघा. हे बघा राणा भाऊजी, तुम्ही का नाही जाऊबाईसनी लई डोसक्यावर चढवून ठेवले आणि अजून जर असंच करत राहिला का नाही तर तुमच्या डोसक्यावर मिऱ्या वाटायला बी कमी करायच्या नाही तो त्या. अहो मग बाकीची माणसं म्हणायला तयार नवरा बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला म्हणून. राणा भाऊजी आणा इकडं, आम्ही मदत करतो जरा द्या. नाही नको वहिनी, मी करतो. पक्क ना ग. हाय र देवा, समधी तयारी तुम्हाला एकट्यालाच करावी लागायली की. खरी एवढी मोठी कुस्ती पण जाऊबाईंना कणाची बी किंमत नाही बघा. आणि भैराना भाऊजी, आज पतूर लई टायमाला तुम्ही सॉरी म्हणलायसा बरं का. आता या टायमाला मात्र तुम्ही अजिबात गुळ लावायला जाऊ नका काय. नाही वहिनी, मी स्वतःहून जाणारच नाही. त्यासनी वाटेल तर येतील ते. हा नका काही आहे ना, आपल्याला काय फरक पडतोय. आणि हे बघा राणा भाऊजी, तुम्ही उगा आता त्यांचा विचार करत बसू नका. तुम्ही तुमचं ध्यान नुसतं कुस्तीवर द्या. हा या टायमाची कुस्ती जाऊबाईन बिगर जिंकूनच दावा. तुमचं बरोबर आहे वहिनी, जिंकून दावायला लागणारच. त्याशिवाय अंजली बाई काय परत येणार नाही. ही बाई कसली अट म्हणायची जाऊबाईंची. नाही वहिनी, त्यांनी काय आठ नाही घातली, मला वाटते तसं. बरं ठीक आहे, आता हे आटकळी बिटकळी काही बांधत बसू नका. तुम्ही आपलं तुमच्या कुस्तीवर ध्यान द्या. जाऊबाई तुमच्या आयुष्यातच नाहीत असं समजा आणि खेळा. बरं तुम्ही तुमच्या बॅगा आवरून घ्या, तवर आम्ही शिदोरीची तयारी करतो. जाताना घेऊन जावा काय. तयारी तर आमची झाल्यावर ठोकळ्या. नाही या कुस्तीच्या निमित्तानं तुमचं नातं चितफट केलं तर नाव बदला आमचं. चला चला राणाची कुस्ती बघायला चला. चला मुंबईला चला. अंजू थांब, बैस बैस इथे. तुझं हे जे काही वागणं चाललंय ना ते आम्हा दोघांनाही पटत नाहीये. हो मलाही. राणाजींच्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण आहे आणि तू त्यांच्या सोबत नाही आहेस, हे बरोबर आहे का? मी नाहीये हेच चांगलं आहे त्यांच्यासाठी. अगं काय चांगलं आहे, किती उत्साहात ते मिठाई घेऊन आले. आणि मिठाईचं फक्त निमित्त होतं बरं का अंजली. खरं तर राणाजी तुला न्यायलाच आले होते. अगं नशीबवान आहेस तू म्हणून ते इथपर्यंत तुला न्यायला तरी आले. आमच्या नशिबात ते सुद्धा नाही. आजपर्यंत एकदाही माहेरी न्यायला आलेले नाहीत ते मला. अगं पण तू माझ्याशी भांडून कधी माहेरी गेलीच नाहीस तर मी कसा येऊ? अहो पण आता राणाजी आले होते तर अंजूनं जायला नको होतं का त्यांच्या बरोबर? माऊ चल की. लाडू मी तुला नाही म्हणून सांगितलं ना. आता कसं समजवायचं या मुलीला? अंजू तुम्हा दोघात नक्की काय झालंय ते तरी सांगशील का? आई यांना माझी सवय लागली. कायम असणार आहे का मी सोबत? अगं मग नक्की काय करणार आहेस तू अंजू? काय ठरवलंयस काय तू नक्की? अंजू बायको ही नवऱ्याची अर्धांगिनी असते. अगं एकदा लग्न झालं ना की नवऱ्याला ती सोडूच शकत नाही. काय हो बरोबर आहे ना. बाबा मी कुठेही जाणार नाही. मग मला वाड्यावर सोडून ये. लाडू तुला काय सांगितलं मी एकदा? अगं या लहान मुलाचा तरी विचार कर. त्याच्या हट्टासाठी तरी वाड्यावर जा. अंजली, नवऱ्याला सगळ्यात जास्त गरज असताना केवळ तुमच्यातल्या वादापायी तुझे हे काही करतेस ना, ते बरोबर नाहीये. बाबा मलाही माझ्या नवऱ्याची काळजी आहे, पण हीच वेळ. यांना समजायला हवं की त्यांना जिंकायला माझी गरज नाहीये. मनात आणलं तर ते स्वतः काहीही करू शकतात. नाही कबूल आहे, यामुळं राणाजींचा आत्मविश्वास वाढेल. पण तुमच्या नवरा बायकोच्या नात्यावर कदाचित कायमचा ओरखडा उठेल, त्याचं काय? ती रिस्क घ्यायला मी तयार आहे. घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत हिच्याकडे. आता काय समजवताय आणि काय बोलताय ते बघा तुमचं तुम्ही. अंजली, तुला खात्री आहे का तुमच्यातला वाद वाढणार नाही ना? नाही अंजली, अगं इतक्या महत्वाच्या क्षणी कोणीतरी त्यांच्या बरोबर असायला हवं. एकटे कसे सामोरे जाणार?
राणाजी एकटे नाही आहेत. सखी आहे त्यांच्यासोबत. गुड मॉर्निंग सर. ओ गुड मॉर्निंग. वेलकम वेलकम सखी. वेलकम मैडम जी. अच्छा हुआ आप वापस आ गई. हैव योर सीट. गुड. सखी, अब सारे गिले शिकवे दूर करो और मैच की जोरों से तैयारी शुरू करो. जी. अच्छा हुआ तुम्हारा. मुझे लगा था कि मेरी बात का बुरा मान गई हो. वाईट तर वाटलंच मला, तरी आले. गुड. सखी, तुम्हारी जो भी अमाउंट तय हुई थी उसे मैं डबल कर देता हूं. बस मैं जैसा चाहता हूं वैसा रिजल्ट मुझे देना. सर, तुम्ही बोललेला शब्दन शब्द लक्षात आहे माझ्या. गुड. पण आता मी इथे आली ते तुमच्याकडून डबल पेमेंट घेण्यासाठी नाही. फिर राणाला जिंकवून द्यायचंय. आतापर्यंत घेतलेली प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली आहे मी. मला माझी अबिलिटी प्रूव्ह करायची. वाह वाह सखी, इसे कहते हैं डेडिकेशन. सखी, मुझे तुम्हारी यही बात पसंद है और इसीलिए तो मैंने तुम्हें हायर किया. कुछ भी हो, राणा जीतना चाहिए. आता माझं एकच एम आहे, राणाचा विजय. गुड. राणाच्या बायकोने, अंजलीने माझ्यावर जो विश्वास ठेवलाय तो खरा करायला आलीये मी. गुड. राणा ही कुस्ती लीग जिंकणारच. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. व्हेरी गुड. आहे कुठे तो? अबा हम्म. तुम्ही केव्हा आलात? झाला अर्धा तास. झाली तयारी? वय तुम्हाला कसं माहित? हा, सूरजचा फोन आलता. ते मी आधी बाहेर चालतो. हा. आता परत सिलेक्ट झालं. साहेबच्या तुला न्यारी आणते. हा राणा, निघालास बी तू? अरे एवढी काय घाई आहे? ते कोचचा फोन आलतो. लगेच निघ म्हणलं म्हणजे विश्रांती होईल. ते उद्या परवा कुस्ती आहेत ना व, ते विश्रांती महत्वाची. हे अंजली कुठे? ते नाही येणार म्हणले. पण मला त्यांची काय बी गरज नाही. त्यांच्या बिगर मी कुस्ती जिंकून धावतो. हे काय नवच खून? असं का बोलतो? जाऊबाई राणा भाऊजीं संगत भांडून निघून गेल्यात. म्हणजे राणा भाऊजी केलतं बरं का 2 डाव त्यासनी समजून सांगायला, पण त्या आडूनच बसल्यात. म्हणायला ती येणारच नाही कधी. अंजली भांडून गेली? सूरज काय बोलला नाही? ते मीच त्याला सांगू नग म्हणलं. उगाच किरकोळ वादावादी. तुम्हाला कशाला तिकडं काळजी? किरकोळ वाद नाही हो गोदक्का, चिडून भांडून निघून गेल्यात. मामांजी जरा टेन्शनच काम आहे बरं का. मी आता तुम्ही सांगा, राणा भाऊजींनी कुस्तीवर ध्यान द्यायचं का त्यांच्याकडं? कुस्तीकडं. कुस्ती महत्वाची. तू निघालायस नव, नीट जा. तू कुस्तीकडे ध्यान दे. अंजलीशी मी स्वतः बोलतो. उद्या मी कुस्तीला येणार आहे, संकट अंजली बी असेल. अरे अंजलीच्या डोक्यात बी तुझाच विचार असणार आहे. ती राहती होय तुझ्याशिवाय.